भोसले आणि मी आता माझा हा पहिला ब्लॉग असणार आहे यूट्यूब चॅनलवर. तर मला फुल सपोर्ट करा. मी प्रयत्न करणार की रोज एक नवीन ब्लॉग अपलोड करायचा प्रयत्न करतो. आणि आता आपण कॉलेजला चाललेलं आहे. आपलं फुल आउटफिट बघू शकता. आपण आता कॉलेजला जाणार, तिथनं घरी येणार आणि मग तिथनं सांगतो तुम्हाला काय असते, कोण आहे मी काय करतो. मी आत्ता हे ब्लॉगिंग का स्टार्ट केले पडलेलं आहे. बघू शकता हे आपल्या गाड्या आणि आपली गाडी आणि 2 डॉगेश भाई तर पडूनच असतात बघा क्वालिटीमध्ये. तर आता निघालेलं आहे. ही आपली गाडी, याच्यावर बसून जायचं. ही आपली अल्टो मारुती 800 सॉरी. तर चला गाईच जाऊया कॉलेजला दणदणीत. परत घरी आलेलो आहे तोंड घेऊन आपलं. तर आता जाऊया घरी. सांगतो आपण कोण आहे काय करतो. माझं नाव दीप भोसले, मी तुम्हाला सांगितलंच अगोदर. तर आपण एक फुटबॉल प्लेअर प्लस फॉरेक्स ट्रेडर आहे. आणि करत असतो. परत 5 वाजता आपली प्रॅक्टिस पण असते. खूप इस्कटाइस्किटी झाली गाईच. जेवून आलेलो आहे आणि आता आपण बसलेलो आहे मार्केट ॲनालाइज करत. आणि मी सांगितलंच मी एक प्रॉपर फॉरेक्स ट्रेडर आहे आणि ॲनालाइज करून झालेला आहे. आपण ट्रेड पण एक छोटासा घेतलेला आहे 1:3चा. आणि आपण एक असं ही चॅनल काढायचा प्रयत्न करू की ज्यात आपण प्रॉपर फॉरेक्स ट्रेडिंग काय असते, कसं असते, कसं वर्क करते ते कसं वर्क करते त्याच्यावर आपण एक प्रॉपर चॅनल काढू. आणि सध्यांतरी गोज इन प्रॉफिट 1:3चा रिवॉर्ड जे ट्रेडर असतील त्यांना माहीतच असेल हे सगळं. खरं जे नाही आहे त्यांच्यासाठी आपण बघू काय करायचं ते. आणि म्हणजे अजून मी असं रिअल मनीनं खेळत नाही आहे, म्हणजे प्ले करत नाही आहे. डेमो अकाउंट आहे हे माझं, अजून एज बसत नाही त्याच्यात, म्हणून डेमो अकाउंटवर सर्व काही करत आहे. अँड येस, म्हणून मग आता हे आपलं 12:30 वाजता आपण ह्यावर बसतो. म्हणजे 12:30ला लंडन सेशन चालू झाल्यानंतर आपण सगळं फुल ॲनालाइज मार्केट करत असतो. एक तर लंडन सेशन झालं तर मग कुठले आपण टाईम फ्रेम बघत नाही. जर का लंडन सेशनला आपण बिझी असलो आणि कुठल्या तर कामात बिझी असलो तर मग 6:30 वाजता संध्याकाळी न्यूयॉर्क सेशनला आपण ट्रेड घेतो. आणि हे 2 टाईम फ्रेम सोडले तर आपण कुठेही ट्रेड घेत नाही. ओव्हर ट्रेडिंग करायलाही जात नाही आपण. बिकॉज धिस इज द TP हिट होणारच आहे आपला 1:3चा. अँड आता आपली 4:30 वाजता प्रॅक्टिस असणार फुटबॉलची. मी सांगितलंच तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग प्लस फुटबॉल प्लेयर. सहज म्हणजे असं तुम्ही एक काम जर घेतलं आणि कन्सिस्टन्सीनं करत राहिला तर तुम्हाला काम पण एकदम असं प्रॉपर मिळणार. आपला TP हिट झालेला आहे प्रॉपरमध्ये गोल्डमधला. आणि हे मी आत्ता चालू केलं नाही, ह्याला मी जवळजवळ झालं 1 वर्ष चालू करून झालेलं असेल. पहिला खूप लॉस होत होते डेमोमध्ये ना, नॉट इन रिअल. आणि आपण अजून रिअलमध्ये ट्रेड करत नाही आहे कारण की माझं एज अजून बसत नाही. ज्यावेळी रिअलमध्ये ट्रेड करणार त्यावेळी असेच TP हिट होत राहतील. आणि म्हणजे हे प्रॉपर गोल्ड ॲनालाइज केलेलं मी, म्हणजे आपलं. आणि आपला असा गोल्डमध्ये आज TP हिट झालेला आहे बघू शकता. आणि हे असं म्हणजे रोजच असं TP हिट होतील असं काहीच नाही, कारण की हे मार्केट आहे. मार्केटच्या प्रमाणे आपल्याला जायला लागते ना की आपल्याप्रमाणे मार्केट जाणार. अँड येस, दिस इज अ टुडेज प्रॉफिट. आणि आता आपलं प्रॅक्टिस असणार त्याच्या अगोदर आपण जरासं म्हणजे असंच इकडं तिकडं काय जर घरची कामं काय राहिली असतील तर ते करणार.
आणि 4:30 ते 7:30 आपण प्रॅक्टिसला जाणार निवांतमध्ये ओजी. आणि हे असं बघून खूप आनंद होतो. ज्यावेळी तुमचं जे तुम्ही कामात स्ट्रगल करताय, ज्यावेळी ते रिझल्ट चांगले देतात त्यावेळी बघून खूप आनंद होतो. म्हणून स्ट्रगल करत राहा. ही स्किल असू दे, कुठलंही काम छोटं नसतं. आता पाऊस चालू झालेला आहे. आपली गाडी, आपलं डॉगेश भाई. पाऊस चालू झालेला आता. दोन्ही टीपी हेड हिट झालेला आहे. आता निवांत असतो आपण. आणि आत्ता बघा मी झोपून उठलेलो आहे आणि भरपूर अजून पाऊस थांबलेला नाही आहे. म्हणून प्रॅक्टिसला सुट्टी दिलेली म्हणून जरा असं झोपूया म्हटलं. ते आत्ता उठलो 6 वाजता बघू शकता. आणि आता उठलं आपण. आता सकाळी आपण जिम केलेलं नव्हतं, मग आता जरा जिम करूया म्हटलं. जिम आपल्या घरातच असते बघा. येस सर, येस स्टूल ह्याच्यावर आपण बसतो आणि ह्याच्या आपल्या डंबेल्स. या 2 डंबेल्सवर आपण खूप काय करतो. तर आता प्री मील वगैरे घेणार आणि लगेच जिमला बसणार. गाईज वर्कआउट डन झालेला आहे एकदम, म्हणजे डनमध्ये ठेवलेला आहे परत व्यवस्थित आपण. आणि पंप तुम्ही बघूच शकता. फुल बॉडी दाखवत नाही गाईज, कारण जरासं प्रॉपर ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे बॉडीचं. ज्यावेळी प्रॉपर होईल त्यावेळीच. तर आपण खाली जाऊन जरासं म्हणजे जिम झाल्यानंतर काय करतात ते खाणार. कारण की आपण सत्तू पावडर पितो. सत्तू म्हणजे काय असते ते 60 ग्राम चना इथे दिसते बघा प्रॉपर. प्रॉपर कट्स दिसतात काही तिथे. एवढं दिसत नाही पण आता इथं आपण सत्तू पिणार. आता त्यानंतर जरा ओट्स खाणार आणि मग नंतर काय वर कसं ते वर्क करत बसणार. आणि नंतर आपल्याला जरा लवकर झोपायची सवय आहे, म्हणून आपण 9 o'clock लास्ट, म्हणजे यानंतर जास्त करून आपण जागा राहत नाही. 9 o'clockला झोपून टाकतो. तर चला आता आपण सत्तू प्यावा जाऊया. पावडर तयार झालेला आहे. ते सत्तू पावडर कसं बनते, त्यात 60 ग्राम चणे घ्यायचे, 1 खजूर टाकायचा, 1 केळ टाकायचं आणि 5 ग्राम गूळ टाकायचा. झालं सत्तू पावडर. हे जिम नंतर किंवा जिम अगोदरही घेतलं तरी चालतं, दोन्ही वेळा घेतलं तरी चालेल. टेस्ट सो गुड, एक नंबर लागतंय हे. आणि देसी, एकदम देसी. काय यात हे नसतं ते नसतं, एकदम प्रॉपर देसी. सत्तूची ताकद लगेच कळत नाही, 15 दिवस तर लागतात सत्तू प्यायला, सत्तू पिऊन ताकद दाखवायला. आणि 1 नंबर लागत आहे सत्तू पावडर ही. त्याच्यावर आपण आता हा ब्लॉग एडिट करून झोपून टाकणार. आणि उद्या सकाळी 5 वाजता परत रुटीन चालू. सकाळी 5 वाजता 9 वाजलेले आहेत आणि आता आपण फुल झोपायची तयारी करत आहोत. आणि उद्या सकाळी आपल्याला 5 वाजता उठायचंच असते. आणि आजचा फर्स्ट डे ऑफ ब्लॉगिंग खूप छान गेला.
म्हणजे असं चांगलं वाटलं ब्लॉगिंग करून. आणि असंच आपले रोज व्हिडिओ येत राहतील. अँड येस, थँक्यू फॉर वॉचिंग.